नमस्कार मित्रांनो, मी तुमचा निनाद तांडे तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज तुम्हाला दाखवणार आहे गणपतीच्या मूर्त्या कशापासून तयार होतात. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. आणि किती मेहनत असते ह्यामागे, किती दिवस जातात हे तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच प्रत्येक भक्तांच्या मनात एक उत्साह असतो, बाप्पा कधी येणार. पण त्या आपल्या घरात किंवा मंडपात विराजमान होण्याचा या सुंदर बाप्पामागे कित्येक दिवसांची मेहनत, कला, संयम आणि सक्षम हाताचे योगदान असते. आज आपण आलो आहोत अशाच एक गणपती मूर्ती कार्यशाला इथे. मातीच्या साध्या गोळ्यापासून बाप्पाचं सुंदर रूप कसं तयार होतं, मूर्ती तयार करताना कोणती मेहनत घ्यावी लागते आणि एक कलाकाराच्या बाप्पाची मूर्ती घडवताना नेमकं काय वाटतं, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजची मुलाखत शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला तयार मूर्ती दिसते, पण तिच्या मागे सुरुवात कुठून होते? कलाकार सुरुवात माती आणि मूर्तीच्या आखाड्यापासून होते. आधी मूर्तीची रचना ठरवली जाते, त्यानंतर शरीराचा आकार, हात, पाय, चेहरा आणि इतर भाग तयार केले जातात. प्रत्येक भाग अचूक असणं खूप महत्त्वाचं असतं. एवढ्या मोठ्या मूर्ती तयार करताना सर्वात मोठं आव्हान काय असतं? प्रश्न. फोटोमध्ये आपण पाहतो की अनेक मोठ्या मूर्ती एकाच ठिकाणी तयार होत आहेत. एवढ्या मोठ्या मूर्ती बनवताना सर्वात जास्त अडचण कुठे येते? कलाकार. मोठी मूर्ती म्हणजे मोठी जबाबदारी. मूर्तीचे आकार आणि सलूट आणि प्रत्येक भागाची मजबूती याकडे लक्ष द्या लागतं आणि छोटी चूक झाली तरी पुढे कामावर परिणाम होऊ शकते. बाप्पाचा चेहरा बनवताना काळजी घेतली जाते. तसे तर बाप्पाच्या मूर्तीमागे सर्वात जास्त लक्ष ठेवून घेतो तो म्हणजे चेहरा घडवताना काय विचार केला जातो? कलाकार. चेहरा या मूर्तीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. डोळे, सोंड, कान, मुकुट आणि चेहऱ्यावर भाग योग्य असणं गरजेचं असतं. बाप्पाच्या चेहऱ्यावर शांतता आणि प्रसन्नता दिसली पाहिजे, हा आमचा प्रयत्न असतो. हात, पाय आणि बोटाची रचना इतकी अचूक कशी करतात? प्रश्न. मूर्तीच्या हातातून अगदी बोटापर्यंत प्रत्येक गोष्ट इतकी बारीकीने केलेली असते. यासाठी सराव लागते. कलाकार. खूप सराव लागते. सुरुवातीतील प्रत्येक गोष्ट कठीण वाटते, पण अनुभवला जातो तसा हाताला कामाची सवय होते. तरीही प्रत्येक मुलाला नवीन आव्हान असतात. एक मूर्ती तयार होण्यासाठी किती दिवस लागतात? एक गणपती बाप्पाची मूर्ती पूर्ण तयार होण्यासाठी साधारण किती वेळ लागतो? कलाकार. ही मूर्ती आकारावर आणि डिझाईनवर अवलंबून असतं. मोठी आणि अधिक बारकाईने असलेली मूर्ती तयार करण्यासाठी जास्त वेळ लागते. त्यामध्ये कधीच काम सोपणे, फिनिशिंग आणि पुढील सजावट अशा अनेक प्रक्रिया असतात. आता आपला प्रश्न क्रमांक आहे 7वा. या कागदात मातीत एवढा कलाकार योगदान असतं का? प्रश्न. येथे फोटोग्राफी अनेक कलाकार काम करताना दिसत आहेत. या कामात टीम किती महत्त्वाची आहे? कलाकार. टीम खूप महत्त्वाची आहे. एक मूर्तीमागे अनेक कलाकार आणि कामगार मेहनत घेत असते. कोणतीही मातीची कामं करत, कोणतीही बारकाई करतो, कोणतीही फिनिशिंग करतो. सगळ्या मेहनतीमुळे मूर्ती पूर्ण होते. 8वा क्रमांक. कलाकारासाठी हा एक फक्त व्यवसाय आहे का? प्रश्न. दादा, तुम्ही इतक्या वर्षापासून हे काम करता, तुमच्यासाठी गणपती बनवणं म्हणजे व्यवसाय की भावना? कलाकार. हे काम नक्कीच आमच्या उपजीविकेचे भाग्य आहे, पण त्याच्याबरोबर बाप्पाबद्दलही श्रद्धा आणि कलेची आवडही आहे. आपण बनवलेला बाप्पा हजारो लोकांना श्रद्धेचं केंद्र बनवते. ही भावना खूप मोठी आहे.
पण दिवसभर मेहनत केल्यानंतर कोणता क्षण तुम्हाला सर्वात जास्त आनंद घेतो? कलाकार: जेव्हा मूर्ती पूर्ण होते आणि समोर बाप्पाचं सुंदर रूप दिसतं तेव्हा केलेली सगळी मेहनत सार्थक वाटते. मूर्ती तयार करताना काही खास डिझाईन ग्राहक सांगतात का? प्रश्न: आजकाल भक्तांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती हव्या असतात. ग्राहकांच्या मागणीनुसार डिझाईनमध्ये बदल करावे लागतात का? कलाकार: हो, अनेकदा ग्राहक त्यांच्या आवडीनुसार पोज, मुकुट, हाताची रचना किंवा इतर बारकावे सांगतात. त्यानुसार मूर्तीचे बदल केले जातात. पण मूर्ती सुंदर आणि संकुलित राहतात. सर्वात महत्त्वाचं असतं. नवीन कलाकाराचा हा क्षण संधी आहे का? प्रश्न: आजच्या तरुणांनी गणपती मूर्ती बनवण्यासाठी कला शिकावी असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. ही पारंपरिक कला टिकवण्यासाठी पिढीमुळे पुढे नेणे गरजेचं आहे. हां, तर थोडा आवाज कमी येत असेल तर थोडा समजून घ्या मित्रांनो. तर पुढचा आता बघूया. चला. मेहनत, संयम आणि सातत्य असेल तर या कलेचा नक्कीच चांगलं काम करता येईल. या कामात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? कला, मेहनत, संयम यापैकी सर्वात महत्त्वाचा काय? तिन्ही महत्त्वाचे आहेत, पण संयम खूप महत्त्वाचे आहे. मूर्ती घ्यायने बनवणे येत नाही. प्रत्येक भागाला वेळ घ्यावा लागतो. बाप्पाचा आकार देताना मनाला काय भावना असतात? प्रश्न: तुमच्या हातातून बाप्पाचं रूप तयार होत असताना तुमच्या मनात काय भावना असतात? कलाकार: मनाला एक वेगळीच भावना असते. सुरुवातीला मातीचा आकार असतो आणि हळूहळू त्यातून बाप्पाचं रूप समोर येतं. शेवटी वाटतं की आपल्यासमोर बाप्पाचं विराजमान झालं आहे. तुमच्या मते चांगली गणपती मूर्ती म्हणजे काय? प्रश्न: तुमच्या दृष्टीने सुंदर गणपती मूर्तीची ओळख काय? कलाकार: फक्त मोठी मूर्ती म्हणजे सुंदर मूर्ती नाही. चेहऱ्यावरील भाव, शरीराचा आकार, हात, पायाची रचना, मुकुट आणि संपूर्ण मूर्तीमध्ये असलेला संतुलन महत्त्वाचे आहे. लोकांची कलाकाराची मेहनतीकडे कसं पाहावं? प्रश्न: आपण बाप्पाची मूर्ती पाहतो पण त्याच्यामागे मेहनत अनेकाला दिसत नाही. लोकांना काय सांगाल? कलाकार: मूर्ती तयार होण्याआधी अनेक दिवसांची मेहनत असते. त्यामुळे कलाकाराच्या कलेचा आणि मेहनतीचा आदर करावा. बाप्पाला जसं प्रेम देता तसंच बाप्पाचं रूप घडवणाऱ्या कलेलाही प्रोत्साहन करावा. शेवटचा खास प्रश्न. दादा, शेवटी बाप्पाच्या भक्तांना आणि मुलाखत पाहणाऱ्या प्रेक्षकांना काय सांगाल? कलाकार: सर्वांना गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपली संस्कृती आणि कलेची जपणूक करा, कलाकारांची प्रोत्साहन द्या आणि बाप्पावर अशीच श्रद्धा ठेवा. मंडळी, आज आपण फक्त गणपतीची मूर्ती पाहिली नाही तर त्या मूर्तीमागे मेहनत, कला आणि कलाकाराची भावना जवळून जाणून घेतली. मातीचा एक साध्या गोळ्यापासून सुरू झालेला हा प्रवास बाप्पाच्या सुंदर रूपांपर्यंत पोहोचतो आणि त्याच्यामागे असतात अनेक हात, अनेक दिवसांची मेहनत आणि मनापासून केलेली कला. ही मुलाखत आवडली तर सगळ्यांपर्यंत शेअर करा, मित्रांपर्यंत लाईक करा. अशीच तुम्हाला मेहनतीची व्हिडिओ बघायला भेटणार. पूर्ण मुलाखत तुम्हाला तर आवडली तर शेअर देखील करा.
अजून भरपूर सांगायचं बाकी आहे. इतर सध्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार. बघा आपले सचिन दादा आहेत जे की दाबकाम करत आहेत आणि मातीपासूनच गणपती तयार होतात. तर दागिन्यांचा काम आहे, दागिने फिट करून घेतात. सुंदर अशी मूर्ती तुम्हाला इथे या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला बघायला भेटत आहे. हे बघा चैनीवाले दागिने आहेत. हे पण मातीपासूनच तयार होतात. श्रद्धा कला असली की गणपती पण खूप छान दिसते. आणि साच्यातूनच दाबकाम करायला आपले दादा बसलेत, संजू दादा. इकडे सर्व तुम्हाला गणपती बघायला भेटणार आहेत. अजून भरपूर काम चालू आहे. ही तर व्हिडिओ आहे, बघू शकता मातीपासून कशी मूर्ती तयार होते. तशी तर मुलाखत तुम्हाला आवडलीच असेल. भरपूर मेहनत घ्यावी लागते, सर्व प्रकारची कामे असतात. नुसता गणपती बनवणं नसते, तर त्याच्यामागे ही कला आणि मेहनत त्याच्यामागे असली की सुंदर अशी गणपतीची मूर्ती तुम्हाला दिसते. बघू शकता या साईडला सुद्धा भरपूर आहेत, तयार केलेत आपण मातीपासून गणपती. किंवा दाबकाम असला तरी त्याला मातीच लागतोय. प्रत्येक गोष्टीत कला ही महत्त्वाची आहे. आता छोटं काम असतं ते डोकं लावूनच करायला लागतं. दागिने असतील किंवा ज्या मातीला आकार कसा देतात ते याच्या माध्यमातूनच तुम्हाला समजणार, व्हिडिओच्या माध्यमातून. प्रोत्साहन तुमचाच मिळाला पाहिजे. जेवढी शक्य होईल तेवढी व्हिडिओला तुम्ही देखील शेअर करा, कारण असेच छान छान तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. गणपतीच्या बॉडी फिटिंग, गणपती कसा फिटिंग करतात, कसा घडवतात, पूर्ण याच्यामध्ये दिसणार या व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर प्रश्न असा आहे की एका गणपतीच्या मूर्तीमागे किती मेहनत असते. उत्तर: मूर्ती छोटी असो किंवा मोठी, प्रत्येक मूर्तीमागे कलाकाराची खूप मेहनत असते. संकल्पना मातीतच, आकार, चेहरा, हात पाय, दागिने, रंगकाम आणि शेवटच्या फिनिशिंग टच, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष घ्यावं लागतं. मूर्तीचा चेहरा आणि डोळे बनवताना विशेष काळजी का घ्यावी लागते. उत्तर: गणपती बाप्पाचा चेहरा हा मूर्तीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. चेहऱ्यावर बाप्पाची प्रसन्नता आणि भाव दिसला पाहिजे, त्यामुळे डोळे, सोंड आणि चेहऱ्याचे भाव अतिशय काळजीपूर्वक तयार करतो. प्रश्न: दरवर्षी नवीन मूर्ती किंवा नवीन संकल्पना कधी सुचते. उत्तर: नवीन कल्पना सतत मनात येत असतात. भक्तांच्या आवडी, परंपरा आणि आपल्या कलेचा विचार करून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो. पण नवीन करताना गणपती बाप्पाचं पवित्र आणि पारंपरिक सौंदर्य जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रश्न: काम करताना सर्वात मोठं आव्हान कोणतं असतं. उत्तर: वेळेचं नियोजन आणि गुंतवणुकीचा समतोल ठेवणे हे मोठं आव्हान असतं. गणपती उत्सवाच्या आधी कामाचा ताण खूप वाढतो, पण भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद आठवला की सगळी मेहनत सार्थकी लागते. प्रश्न: तुमच्या कुटुंबाचा या कामात किती सहभाग असतो. उत्तर: कुटुंबियांचे
साथ खूप महत्त्वाचे आहे. कलाकार एकट्याने काम करत नाही. वेळ, मेहनत आणि मानसिक आधार देणाऱ्या कुटुंबियांमुळे हे काम पुढे नेता येतं. तुमची एखादी अशी मूर्ती आहे का जी तुमच्या कायम लक्षात राहील? उत्तर: हो. प्रत्येक मूर्तीशी कलाकाराशी एक वेगळंच नातं तयार होतं. पण ज्या मूर्तीवर खूप मेहनत घेतली आणि लोकांनी तिचे कौतुक केले ती मूर्ती कायम लक्षात राहते. लोकांनी तुमच्या मूर्तीमध्ये कौतुक केल्यानंतर काय वाटते? कलाकारासाठी त्यापेक्षा मोठं समाधान दुसरं नाही. आपण घेतलेली मेहनत लोकांना आवडली आणि त्यांच्या मनात बाप्पाबद्दल भक्ती निर्माण झाली तर आपलं काम सफल झाल्याबद्दल वाटतं. नक्कीच ही आमची पारंपरिक कला आणि नवीन पिढीने ही कला शिकली आणि आधुनिक तंत्रज्ञानासोबत ही पुढे गेली तर गणपती कलेला आणखीन मोठं भविष्य आहे. भविष्यात तुमचं सर्वात मोठं स्वप्न काय आहे? उत्तर: माझ्या कलेची मोठी प्रमाणात ओळख निर्माण व्हावी, चांगल्या आणि सुंदर गणपती मूर्ती बनवण्यात आणि माझ्याकडून शिकणारे अनेक कलाकार पुढे यावेत हे माझं स्वप्न आहे. जर गणपती बाप्पा स्वतः तुमच्यासमोर आले आणि एक इच्छा माग असं म्हणाले तर तुम्ही काय म्हणाल? उत्तर: मी माझ्यासाठी फार काही मागणार नाही. माझ्या कुटुंबियांना, माझ्या कलेवर आणि सर्व गणेश भक्तांवर बाप्पाचा आशीर्वाद कायम राहावा एवढीच इच्छा आहे. शेवटचा संदेश. शेवटी भक्तांचा कायम सांगाल. सर्व भक्तांनी बाप्पाची भक्ती मनापासून करावी. आपलं परंपरा जपण्यास आणि कलाकारांची मेहनत सन्मान करा. बाप्पा सर्वांना आयुष्यात सुख, समाधान आणि यश घेऊन येतो. गणपती बाप्पा मोरया. ही मुलाखत आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला गणपती बाप्पा मोरया अशा छान छान तुम्हाला व्हिडिओ घेऊन येत राहील मित्रांनो. फुल तुमचा सपोर्ट असू द्या. चला, टेक केअर, बाय बाय.